गाईस आता आम्ही चाललोय कोकणात रत्नागिरीला. तर आमची पहिली ट्रिप आहे. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो CSTला. तिथं आमची कोकण कन्या बस थांबते ना, तिथं त्या प्लॅटफॉर्मवर आलो आहे. बघू शकता आता ट्रेन आल्यावर तुम्हाला दाखवतो काय करू. ट्रेनमध्ये चाललेलो आहे. गर्दी बघा, फुल गर्दी. आता भेटतो तुम्हाला. गर्दी खूप आहे, बसायला जागा नाही. उभं राहिलो आहे, थोड्याच गेलात भेटत बसायला. तर मित्रांनो फायनली ट्रेन सुरू झाली. बरेच वेळ आम्ही थांबलो होतो. आता फायनली ट्रेन सुटली, बघू शकता तुम्ही. फायनली ट्रेन आता सुटलेली आहे. आता आमचं संगमेश्वरला उतरणार आम्ही. उतरल्यावर तुम्हाला भेटूच. जागा अजून भेटली नाही, एकाला जागा भेटली. कशी तरी आम्ही 3 जण उभंच आहे. तर गाईस फायनली आम्ही आता संगमेश्वरला उतरलेलो आहे. ट्रेन गेली आहे. ट्रेन दाखवायला विसरलो. जरा कॉफी पिण्यात व्यस्त झालो होतो. कॉफी पिण्यात, नाश्ता करण्यात. 1.5 तास इथंच आराम करणार स्टेशनवर. आणि मग गाडी भेटल्यावर पहिला संभाजी महाराजांच्या वाड्यावर जाणार. वाड्यावरून मग त्याच्या मित्राच्या घरी भेटू तुम्हाला संभाजी महाराजांच्या वाड्यावर. गोवा हायवे बघा, मुंबई गोवा हायवे गेला असेल आता. गाईस फायनली आम्ही सरदेशे वाड्याला पोहोचलेलो आहे. संभाजी महाराजांना जिथं पकडलं होतं, तिथं औरंगजेबाने म्हणजे ज्यांच्यावर तिथं हल्ला केला होता तो वाडा. हा बघा तो वाडा. तो खराब झालाय. म्हणजे असं अंगाला काटे येत आहेत. तुम्ही पण एकदा विजिट करून बघा. मी जसं आज केलं. गाईस आता आम्ही वाडा बघितलाय. आता इथं काहीतरी हे मंदिर टाईप दिसतंय. मंदिर काय बघणार आहे आता आम्ही. हे बघा 1 2 3 4 असे दिसतंय. पांडवांनी कोरलेले आहेत मंदिर. आणि इथं एंट्री नसली तर कोणता देव आहे. तर मित्रांनो आता आम्ही इथं आलो आहे. हे कसं तरी मंदिर आहे. त्यांचे खूप हे झाले, शकत नाही त्यातून. पण खूप छान वाटतं इथं येऊन. तुम्ही पण बघा, तुम्ही पण विजिट करा, तुम्हाला पण चांगलं. गाईस आता आम्ही सेकंड स्पॉटवर आलो आहे, कर्णेश्वर मंदिरात. अजून तिथे इथं फोटो काढू शकतो 1 नंबरवर. हे धरण इथं पण मंदिर आहे. हे पण मंदिर सोडलंय का. तर गाईस आता आम्ही आलो आहे कसबाच्या मंदिरात. तर इथे अजून एक दुसरा मंदिर शिवलिंग आहे इथं पण. आणि इथं बघा हे काही आठवतंय का.
मित्रांनो आता आम्ही आलोय आमच्या आर्नोच्या गावाला मामाच्या. तर आम्हाला खूप भूक लागली म्हणून बघू शकता त्याने आंबे घेऊन आलाय. का किती आमच्यासाठी कष्ट करून आंबे घेऊन आलाय. चटणी पण आणलाय, चटणी मीठ बी आणलेलं बघा बघा. गाईस आता आम्ही आलोय रत्नागिरीला. तर इथं कैरी भेटलेली आम्हाला. खूप भूक लागली. आता काय कैरीमध्ये काढून घेतोय. आता कैरी आणि मीठ मसाला लावून कैरी सोबत खाणार. तर मित्रांनो आता साखरपुडा आहे सगळं झालेलं आहे. आता जेवण पण झालं. आता झोपायची तयारी आहे. तर आता जरा एक हळदीचा कार्यक्रम चाललाय म्हणून आम्ही थोडंसं बाहेर खाते तिथं झोपलोय. म्हणजे असं 15-20 मिनटं पडलोय जरा बरं वाटलं म्हणून. एक माणूस आमचा झोपला पण. हाय गाईस आता आम्ही चाललोय लग्नाला. अर्ध्या रस्त्यात आलोय. कुठल्या तरी वैभवचा इशारा धावसाठी होते 11. क्रिकेटचं वेळ बघा. क्रिकेटचं प्रेम किती आहे. डायरेक्ट नेट जवळच बॉल लागला तर काय सांगता येत नाही. वैभव वैभव धावसाठी 24. बॉल 4 बॉल 24. तिसरा षटक वैयक्तिक पहिला व संघातर्फे तिसरा षटक घेऊन आलाय तो. एक काय घेतात की साईकला मसाला असेल धुमक. काय तर मित्रांनो आता आम्ही आलोय रानात. डे कुठला आहे रे आपला? डे 5 डे 4 डे कुठला तरी आहे. घरी जाऊन बघू. तर आज आलोय रानात करवंद आंबे घ्यायला. गाईस आता गावात पाऊस पडतोय. पावसाचं वातावरण झालंय. ढग काळे झाले सगळं. वारा पाऊस सुरू झालेला आहे. पूर्ण बघू शकतो तुम्ही ढग काले काले झालेले. पाऊस पडण्याचं संकेत आहे इथं. वारा सुटलेला आहे. बघू पाऊस पडल्याला. आणि तिकडं आरती सुरू झाली मंदिरात पूजेची. आणि आम्ही थोड्याला जाऊ आता. थोडं बेसिंग नाही कपडे बदलू आणि मग जाऊ. तर भेटू आता तुम्हाला मंदिरात. पाऊस पडायचा पाऊस लागतोय. मित्रांनो आज आहे आमचा शेवटचा दिवस. तर शेवटच्या दिवशी आम्हाला कोंबडी वडे भेटलेले. तर शेवटचा दिवस आहे आज आमचा रत्नागिरीतला. आज आम्ही निघणार चिपळूणला जाणार. तर आता आम्ही निघालोय लाखनवाडीतून चाललोय चिपळूणला. तर गाडीची वाट बघतोय. गाडी आता कुठली आधीची एक बस होती पण ती गेली का माहीत नाही. तर रिक्षा आली तर रिक्षानेच जाऊ आम्ही. आणि मग पुढून बस पकडून चिपळूणला याच्या भावाच्या घरी म्हणजे याच्या गावालाच समजा. काय तर आता आम्ही फायनली चिपळूणमध्ये पोहोचलो आहे. खूप वेळाचा प्रवास करून आम्ही तर आता फायनली चिपळूणमध्ये पोहोचलो आहे. तर सुजलच्या गावी म्हणजे गावी नाही त्याच्या घरी जाणार आहे. तर आता ह्याचं घर बघू आपण लवकर. खूप आम्ही प्रवास केला.
तर आम्ही आता रत्नागिरी मिस करतोय. सुजलच्या गावी चाललोय. सुजलच्या गावी आजची रात्र, उद्याची रात्र, परवा सकाळी लवकर निघून आणि मग सगळ्यांच्या इथं मुंबईला जाणार. आता भेटू घरी यायच्या लवकरच. हाय मित्रांनो, आम्ही आहे चिपळूणला आवनीच्या घरी. किती पाऊस आहे, लय पाऊस आहे. आता आमचं कौल फ्राय बनवायचं प्लॅन चाललंय. तर खूप पाऊस पडते म्हणून थोडा आम्ही थांबलोय. बाकी मटेरियल आणून झाले. तुम्हाला दाखवू कौल फ्राय. पाऊस खूप पडतोय बघू शकता तुम्ही. सकाळपासून पाऊस सुरुवात झाले. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही कौल फ्राय करायला आलेलो आहे. राईस आता सुरुवात केली आम्ही. ते बघा, बस तेल बिल आता हे करतोय, टोप खाली करतोय मॅरिनेट करण्यासाठी. आणि बघा हे आमचं इथं रेडी झालंय कौल. सुजल सुजल आहे त्या गावाला आलोय, काम करतोय गावाला. राईस तर आता आम्ही चाललोय चायनीज खायला. तर आता खूप लांब आहे ते. चालत थोडं चिपळून बघतो चालत कसं आहे. राबागा हा घेऊन चाललाय आम्हाला. आता बघू कुठं घेऊन चाललं. तर आम्हाला काय एवढं माहीत नाही चिपळूणचं काय. कुठं हरवलं तर काय माहीत नाही, ब्लॉग होईल का नाही पूर्ण. तरी आम्ही ट्राय करू आपला मॅप रिपोर्ट आपण काय जाऊ कसं तरी. आता सुजल भाऊ आहेच आपला रोड सांगणारा. तर भेटू आता चायनीज कॉर्नरवर. चालले मुंबई. फायनली आमची ट्रिप कंप्लीट. लास्ट डे ऑफ कोकण. ट्रिपचा लास्ट दिवस. आम्ही चालले स्टेशनला, चिपळूण स्टेशन. टीम बौम, प्रथमेश माडिक उर्फ बौमा, साहिल सुर्वे, सुजल उटेक आणि मी तुमचं स्वतः ब्लॉगर.